नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवर। मागच्या क्लासमध्ये आपण हस्तांदोलने हा विषय बघितला होता। आज पण आपण हस्तांदोलने हा विषय बघणार आहे। परंतु मागच्या क्लासमध्ये आपण व्यक्तींची संख्या दिली असता हस्तांदोलन किती होतील हे आपण बघितलं होतं। पण आजच्या उदाहरणामध्ये आपण हस्तांदोलन दिली असता व्यक्तींची संख्या किती होणार हे आपण आज बघणार आहे। ठीक आहे, मग ते कसं येणार ते आपण चला तर मग बघूया। मी तुम्हाला आज उदाहरणाद्वारे ते समजून सांगणार आहे। बघा उदाहरण, एका सभेतील काही लोकांनी एकमेकांशी अनेकदा हस्तांदोलने केल्यास 190 हस्तांदोलन झाली। किती झाले हस्तांदोलने? 190 झाली। तर सभेमध्ये किती लोक होते? काय विचारलंय? व्यक्तींची संख्या विचारली, किती लोक होतील हे विचारलं आपल्याला। बरोबर आहे, इथे घाबरून जायचं काही कारण नाही, सोप्याने मी तुम्हाला समजून सांगणार आहे। बघा, मागच्या उदाहरणामध्ये काय बघितलं होतं आपण? मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला व्यक्तींची संख्या दिली होती, तर आपण हस्तांदोलन किती होतील ते आपण बघितलं होतं। आजच्या उदाहरणामध्ये आपण हस्तांदोलन दिली आहे, तर व्यक्तींची संख्या किती आहे ते आपण बघणार आहे। चला तर बघूया। पहिली स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप बघा, पहिली स्टेप काय? जेवढे आपले हस्तांदोलन दिली आहे त्याची काय करायची? दुप्पट करायची। काय करायचं? दुप्पट। पहिल्या स्टेप मध्ये काय करायचं? हस्तांदोलने यांची काय करायची? दुप्पट। जेवढे आपले हस्तांदोलन द्यायची काय करायची? दुप्पट। बघा, हस्तांदोलन किती दिले आपल्याला? 190। 190 गुणिले 2 किती होतात? 380। किती झालं? पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण? हस्तांदोलन याची काय केली? दुप्पट, 380 आलं। दुसऱ्या स्टेप मध्ये काय? सेकंड स्टेप मध्ये आपण काय करायचं आहे? सेकंड स्टेप मध्ये आपल्याला 380च्या पुढे येणारी वर्ग संख्या बघायची आहे, पूर्ण वर्ग संख्या बघायची आहे। 380 ही पूर्ण वर्ग संख्या आहे की नाही? 390 येणार आहे का? नाही। 395 येणार आहे का? नाही। मग कोणती येणार आहे? 400। दुसऱ्या स्टेप मध्ये काय करायचं? पुढील पूर्ण वर्ग संख्या घ्यावी। काय करायचं? पुढील पूर्ण वर्ग संख्या घ्यावी। 380च्या पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 400। मग 400 ही संख्या काय करायचं? वर्गमुळात टाकायची। वर्गमूळ टाकले असता त्याचे जे वर्गमूळ येणार ते आपलं काय झालं? व्यक्तींची संख्या। किती आली व्यक्तींची संख्या? 20। व्यक्तींची संख्या किंवा किती लोक आहे म्हटलं आपल्याला? 20 लोक। त्या सभेमध्ये किती लोक आहे? 20 लोक आहे ना? सोपी, काही कठीण नाही, पण काही घाबरून जायचं कारण नाही। फक्त त्या स्टेप नुसार तुम्ही जर केलं ना, हे उत्तर एकदम सोपी आहे। याचे उत्तर आपण एकदम सोप्या याच्यात काढू शकतो। म्हणून हे स्टेप लक्षात ठेवा। मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगितलंय, आता पुढील उदाहरण तुम्ही मला कमेंट मध्ये याचे उत्तर द्यायचं। ठीक आहे? ओके, धन्यवाद।